नमस्कार, ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज, मोठी अपडेट आणि महिलांसाठी आनंदाची बातमी अखेर आलेली आहे। काय बातमी आहे तीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। सर्व महिलांना आनंदाची बातमी अखेर, महत्त्वाची बातमी अखेर आलेली आहे आणि ती आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की किती तारखेला पैसे येणार। महत्त्वाचं म्हणजे महिलांना 7व्या हप्त्याचं वाटप अखेर चालू केलेलं आहे। त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही। 6व्या हप्त्याचे पैसे तर तुमच्या अकाउंटला जमा झालेच होते, परंतु 7व्या हप्त्याची सुद्धा प्रतीक्षा जी लागलेली होती, बहिणींना खात्री आता आलेली आहे की पैसे 100% येणार आहेत। कारण आतापर्यंत तुम्हाला 100% खात्री लागत नव्हती की पैसे नक्की कधी येणार आणि तारखावर तारखा येत होत्या। त्याच्यामुळे तुम्हाला आता तारीख जाहीर झालेली आहे आणि पैसे तुमच्या अकाउंटला क्रेडिट लवकरच होणार आहेत। तीच अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही। तारीख जाहीर केलेली आहे, नक्की तारीख किती आहे ही सुद्धा अपडेट आपण लगेच पाहणार आहोत आणि किती तारखेला नक्की तुमच्या अकाउंटला पैसे येतील। तारीख जाहीर झाली, परंतु तुम्हाला नक्की पैसे कधी येणार हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। कोणत्या महिलांना कधी पैसे, कोणत्या टप्प्यात पैसे येणार आणि अन्नपूर्णा योजनेचे हे सुद्धा तुम्हाला पैसे कधी पडणार आहेत आणि घरकुल योजना, स्प्रे पंप, फ्री गिफ्ट जे चालू आहेत, सर्व गिफ्टची आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व अपडेट जाणून घेणार आहोत। त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कारण सबस्क्राईब करणं ही तुम्हाला एकदम फ्री आहे आणि अशाच नवनवीन अपडेट, नवनवीन योजना आणि त्याच्या लिंक आपण घेऊन येत असतो। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। कारण अशाच अपडेटसाठी, आपण जलद अपडेटसाठी 100% तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आत्तापर्यंत केलं आणि इथून पुढे सुद्धा करणार आहोत। त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा आणि नक्की किती तारखेला पैसे येणार आहेत लगेच जाणून घेणार आहोत। तुमचा वेळ न घालवता नक्की तुम्हाला किती तारखेला पैसे भेटणार आहेत ही अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे। कारण 7व्या हप्त्याची जी प्रतीक्षा लागलेली होती, आतापर्यंत बहिणींना वाटत होतं की नक्की आम्हाला पैसे कधी येणार, परंतु आता तारीख जाहीर झाल्यामुळे बहिणी खुश झालेल्या आहेत। कारण 1500 रुपयांचं जे वाटप राहिलेलं आहे, 7व्या हप्त्याचे पैसे तुमच्या अकाउंटला क्रेडिट व्हायला सुरुवात होणार आहे आणि ते थोड्याच दिवसात हे पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत। त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही। राहिलेल्या महिलांना सुद्धा पैसे वाटप केले जाणार आहे। त्या महिलांना, ज्या महिलांना 7,500 रुपये आले होते, त्यांना नक्की नंतरचा 6वा हप्ता आलेला नाही आहे आणि 7व्या हप्त्याचं त्यांना वाटप होणार का, ही सुद्धा न्यूज महत्त्वाची असणार आहे। ही सुद्धा अपडेट महत्त्वाची असणार आहे। 6वा हप्ता आला नाही, 7व्या हप्त्याचे पैसे पडणार का? 7,500 आलेले होते, परंतु नंतरचे एकही हप्ता त्यांना पडलेला नसेल तर मात्र त्यांना पैसे येणार का, ही सुद्धा अपडेट आपण जाणून घेऊयात। महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला लगेच आपण जाहीर करूयात की कारण 26 तारीख आदितीताई तटकरे मॅडम यांनी जाहीर केलेली आहे आणि 26 तारखेला पैसे वाटप चालू होणार आहे। त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही। सर्व लाडक्या बहिणींना 26 तारखेला पैसे वाटप सुरू होणार आहे। 7व्या हप्त्याची जी प्रतीक्षा लागलेली होती ती आता अखेर संपलेली आहे आणि महिलांना हे पैसे वाटप आदितीताई तटकरे मॅडम यांनी जाहीर केलेलं आहे की 26 तारखेपासून प्रत्येक महिलेच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होणार आहे। त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही। सर्व महिलांना हा हप्ता भेटणार आहे आणि तो म्हणजे महत्त्वाचं 26 तारखेपासून। तर नक्की 26 तारखेपासून वाटप तर सुरू होणार, परंतु कोणत्या महिलांना कधी पैसे भेटणार, तर DBTला जे लिमिट लावलेलं असतं त्यानुसार 26 तारखेपासून 31 तारखेपर्यंत हे पैसे पडत राहणार आहेत। त्यामुळे प्रत्येक महिलेला 26 तारखेला पैसे येतील अशातला काही भाग नाही। 26 ते 30 तारखेच्या दरम्यान कधीही तुम्हाला पैसे पडू शकतात। कारण DBTच्या लिमिटनुसार हे पैसे पडत असतात आणि 7व्या हप्त्याचं वाटप तुमच्या अकाउंटला 1500 रुपयांचं क्रेडिट केलं जाणार आहे। 26 तारखेला हे पैसे 10 वाजल्यापासून स्टार्ट होतील। 10 वाजल्यापासून महिलांना, सर्व महिलांना हे पैसे वाटप चालू होईल आणि 30 तारखेपर्यंत हे पैसे वाटप चालू राहील। राहिलेल्या महिलांचं काय, राहिलेल्या महिलांना नक्की पैसे किती येणार आणि कधी येणार, ज्या महिलांचे, कोणत्या महिलांचे किती पैसे राहिले याच्यानुसार त्या महिलांना पैसे पडणार आहेत। ज्या महिलांचे इथून मागं जर 3,000 रुपये राहिलेले असतील तर त्यांना मात्र या हप्त्याचे 1500 रुपये आणि पहिले राहिलेले 3,000 रुपये असे 4,500 रुपयांचं वाटप त्यांना केलं जाणार आहे। आणि ज्यांचे 7,500 रुपये आले आणि त्यांना एकही हप्ता आला नसेल
तर त्यांचं काय त्यांना पैसे येणार का? जर तुमचं सर्व काही क्लिअर असेल आणि जर तुमची काहीही अडचण नसेल, अकाउंटविषयी अडचण नसेल किंवा फॉर्मविषयी अडचण नसेल किंवा इतर योजनेच्या ज्या अटी लावलेल्या आहेत त्यात तुम्ही पात्र असाल तर मात्र तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. परंतु जर तुम्ही इतर योजनेचा लाभ घेत असाल आणि तुम्ही जर वगळल्या गेल्या असाल, जर एखादी बहीण या योजनेतून वगळली गेली असेल तर मात्र इथून पुढचे पैसे त्या बहिणीला पडणार नाही आहेत. तशी अपडेट मागेच आली होती आणि त्यानुसार ज्या बहिणींचं सर्व काही क्लिअर असेल त्यांना मात्र काळजी करण्याची गरज नाही. त्यांना सर्व पैसे पडतील, राहिलेले पण पडतील आणि या हप्त्याचे पण पडतील. 7व्या हप्त्याचे सुद्धा वाटप त्यांना होणार आहे. काळजी करण्याची गरज नाही. एकही बहीण यापासून वंचित राहणार नाही आहे. अन्नपूर्णा योजनेची मोठी अपडेट आपल्याकडे आज आलेली आहे. अन्नपूर्णा योजनेमार्फत आज 2500 रुपयांचं वाटप हे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ते आजपासून चालू झालं आहे. इथून मागेसुद्धा पडत होतं, परंतु ज्या महिलांना आतापर्यंत पैसे पडलेले नाहीत त्यांना मात्र हे 2500 रुपये आज दिले जाणार आहेत आणि आज हे वाटप सुरू झालं आहे. त्यामुळे काळजी करू नका. या योजनेसाठी सुद्धा तुम्हाला काही अटी आहेत, त्या काय असणार आहेत ते लगेच आपण जाणून घेऊयात. अन्नपूर्णा योजनेसाठी महत्त्वाच्या 3 ते 4 अटी आहेत. तुम्हाला उज्ज्वला गॅस कनेक्शन असायला पाहिजे. उज्ज्वला गॅस कनेक्शन जर तुमच्याकडे असेल आणि ती महिलाच्या नावे जर उज्ज्वला गॅस कनेक्शन असेल तर मात्र तुम्ही 3 गॅससाठी पात्र ठरताल. परंतु जर पुरुषांच्या नावे गॅस कनेक्शन असेल तर मात्र ते तुम्हाला ट्रान्सफर करून महिलांच्या नावे करावे लागेल आणि तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेऊ शकता. लाडकी बहीण योजनेत तुम्ही पात्र असाल तर मात्र काळजी करण्याची गरज नाही, तुम्हाला पैसे पडतील. परंतु जर तुम्हाला अजूनपर्यंत तुम्ही उज्ज्वला गॅस कनेक्शन तुमच्या नावे असेल आणि तुम्हाला एकही गॅसचे पैसे सबसिडी पडत नसेल तर मात्र तुम्हाला एक अट आहे, ती म्हणजे KYC करून घेणं जरुरी आहे. KYC केल्याशिवाय तुम्हाला हे पैसे पडत नसतात. KYC करणं जरुरी आहे. KYC केल्यानंतर तुम्हाला राहिलेल्या संपूर्ण सबसिडी या पडल्या जातील, टाकल्या जातील, काही अडचण नाही. परंतु तुम्हाला KYC करणं जरुरी आहे. KYC करून घ्या आणि गॅस तुम्हाला घेताना हा बुक करून घ्यायचा आहे. टाकी बुक करायची, ऑनलाईन तुम्हाला बुकिंग करता येते. मोबाईल रजिस्टर जो नंबर असेल त्याहून कॉल करायचा नंबर असतो आणि त्यावरती तुम्ही बुकिंग करून ही टाकी घ्या. तुम्हाला 2500 रुपयांचा लाभ लगेच दिला जाईल. काळजी करू नका. सर्व बहिणींना हा पडत राहील, परंतु त्यासाठी आपण सांगितलेल्या सर्व अटी तुम्ही पात्र असला पाहिजे. तर तुम्हाला 2500 रुपयांचा लाभ हा कोणीही रोखू शकत नाही. तुम्हाला 2500 रुपये 1 वर्षात 100% पडतील आणि बाकीच्या ज्या टाक्याची सबसिडी असेल तीसुद्धा पडत राहील. त्यामुळे महत्त्वाची आणि मोठी आता परत एक अपडेट, घरकुल योजनेमार्फतसुद्धा 1,80,000 रुपयांचा लाभ हा दिला जात आहे. तो सुद्धा तुम्ही घेण्यापासून वंचित राहू नका. त्याचेसुद्धा अर्ज लवकरच चालू होणार आहेत. ते सुद्धा आपण लिंक आल्यानंतर लगेच देणार आहोत आणि त्यासाठी तुम्हाला अर्ज करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज करून तुम्ही या योजनेत पात्र असाल. जर लाडकी बहीण योजनेत पात्र असाल तर घरकुल योजनेतसुद्धा तुम्ही पात्र होऊ शकता, काही अडचण नाही. त्यामुळे घरकुल योजनेचा सुद्धा लाभ हा तुम्ही घ्यायचा आहे. 1,80,000 रुपयांसाठी हा लाभ तुम्हाला भेटणार आहे. महत्त्वाचं म्हणजे हे अर्ज लवकरच चालू होत आहेत आणि आल्यानंतर सर्वात अगोदर अपडेट आपण देणार आहोत. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक तर बनतोच. लाईक अशा अपडेटसाठी तुम्हाला करणं जरुरी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जी योजना चालू केलेली आहे तीसुद्धा गिफ्ट योजना चालू आहे. आपल्या चॅनलच्या गिफ्ट योजनेमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. त्यासाठी महत्त्वाच्या अटी आहेत, काही अटी आहेत. ती गिफ्ट योजना तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. सर्व बहिणींना यामध्ये सहभागी येणार आहे. त्यासाठी एक अट आहे, संपूर्ण व्हिडिओ पाहिलेला असावा. दुसरी अट आहे, लाईक केलेलं असावं. तिसरी अट आहे, शेअर केलेलं असावं. आणि चौथी अट म्हणजे सबस्क्राईब केलेलं असावं. या 4 अटी जर तुम्ही पात्र असाल तर मात्र तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. तुम्हाला 1,000 रुपयांचं आपल्या चॅनलतर्फे हे गिफ्ट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. जर तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगितलं, जर तुम्ही कमेंट चांगल्या केल्यात तर तुमची ही निवड होऊ शकते. त्यामुळे या योजनेचा सुद्धा लाभ घेऊ शकता
आणि राहिलेले पैसे लवकरच तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. लाडकी बहीण योजनेमध्ये तुमचे सर्व जे राहिलेले पैसे असतील ते तुम्हाला लवकरच जमा केले जाणार आहेत, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. आणि 2500 रुपयांची घोषणा 2500 नाही तर 2100 रुपयांची जी घोषणा आहे ती सुद्धा लवकरच केली जाणार आहे. मार्चमध्ये जे अधिवेशन होणार आहे, मार्चच्या अधिवेशनात यावर शिक्कामोर्तब होणार आहे आणि 2100 रुपये 1 महिन्यासाठी तुम्हाला हप्ता लाडकी बहीण योजनेमार्फत दिला जाणार आहे. काळजी करण्याची गरज नाही. सर्व लाभार्थी जे आहेत, आत्ता जेवढ्या लाभार्थी आहेत त्यांना 2100 रुपयांचा लाभ चालू होणार आहे. त्यासाठी मार्चच्या अधिवेशनामध्ये यावर शिक्कामोर्तब होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला 2100 रुपयांचा लाभ भेटणार आहे. काळजी करू नका. सर्वांना महत्त्वाचे अपडेट आज आपण दिलेले आहेत, त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर 100% सबस्क्राईब करून जा आणि लाईक करा, कमेंट चांगली करा. तुम्हाला 1000 रुपयांचे गिफ्ट आपण देणार आहोत. चला, धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.